हेलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी मराठी लँग्वेजचा इम्पॉर्टंट मॉक पेपर 3 सॉल्व्ह करत आहे. त्याच्यामध्ये आपण 20 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 2 मॉक पेपर इम्पॉर्टंट सॉल्व्ह केलेले आहे. चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, कारण की 20 क्वेश्चन्स आणि 10 मार्क्स आपल्या मराठी लँग्वेजवर आहे. तर ते पण आपल्याला जर कव्हर करायचं असेल तर इम्पॉर्टंट मॉक पेपर्स तुम्ही बघून घ्या, किंवा जर तुम्हाला मॉक टेस्ट मराठी ग्रामर ची PDF हवी असेल तर ती पण PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण दिलेलं आहे. ठीक आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर चला स्टार्ट करूया आपण मराठी लँग्वेजचा मॉक 3. ठीक आहे. तर बघा काय म्हटलं. फर्स्ट क्वेश्चन, लक्ष्मी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? तर लक्ष्मी या समानार्थी शब्द जर म्हटलं तर बघा, कमला, रमा, वैष्णवी आणि ज्योत्स्ना. तर इथे जर करेक्ट आन्सर पाहिला तर कमला पण येतं, रमा पण येतं आणि वैष्णवी हे तिन्ही वर्ड्स येतात. तर इथे तिन्ही जे ABC आहे ते काय आहेत? बरोबर आहे. नेक्स्ट सेकंड, आता बघा काय म्हटलं आहे. वरील दोन्ही वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. तर बघा फर्स्ट आहे की शब्दयोगी अवयव सामान्यतः नामातून जोडून येत नाही. तर हे आहे फॉल्स. ठीक आहे. सेकंड म्हटलं आहे शब्दयोगी अवयव क्रियापदे आणि क्रियाविशेष यांना केव्हा केव्हा जोडून येतात. तर हे आहे ट्रू, म्हणजे फक्त दुसरं वाक्य बरोबर आहे. तर दोन्ही वाक्य बरोबर आहे, दोन्ही वाक्य चूक आहेत. पहिले वाक्य बरोबर आहे, दुसरे वाक्य चूक आहे. पहिले वाक्य चूक आहे, दुसरे वाक्य बरोबर आहे. तर फर्स्ट जे आहे ते काय आहे? करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट तिसरं, समाजात वावरणारे असले साप ढेचून काढले पाहिजे. या वाक्यात साप या शब्दाला कोणती शब्दशक्ती प्राप्त झाली आहे? तर याला व्यंजना प्राप्त झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, बोका शब्दाचा लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता? जर इथे पाहिलं तर बघा, लिंग बदलणारा बोकी, भाटी, बोकीन आणि भाटीन. तर करेक्ट जर बघितलं तर इथे सेकंड जे आहे ते फक्त करेक्ट आन्सर आहे, मीन्स भाटी. तर इथे बघा फक्त बी जे आहे ते काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट फिफ्थ, राजाने शत्रूला युद्धात हरवणे शत्रू सैन्याला अभय दिले. ठीक आहे. या वाक्यात आलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायामधून निवडा. आता इथे वाक्यप्रचार म्हटलं तर बघा काय म्हटलं, राजाने शत्रूला युद्धात हरवणेही शत्रू सैन्याला अभय दिले. तर बघा शत्रूला आल्यास राहण्यास सांगितले, शत्रूच्या पाण्याची काळजी घेण्यास सेनापतीला सांगितले, शत्रूला सुरक्षितपणाची हमी दिली आणि शत्रूला थांबण्याची. तर इथे करेक्ट आन्सर येईल थर्ड, शत्रूला सुरक्षितपणाची हमी दिली म्हणून सैन्याला अभय दिले असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स, खालीलपैकी अरबी शब्दाचा गट ओळखा. तर बघा कामगार, मालक. ठीक आहे, नाही आहे. शाहीर, साहेब हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर अर्ज, किल्ली नाही. हुकुम, तपास नाही. तर इथे फक्त बी जे आहे ते काय बरोबर आहे. तर आन्सर बघा फक्त बी काय आहे? बरोबर आहे. नेक्स्ट सेवन, जेव्हा दोन व्यंजनाची संधी होऊन पहिला वर्ण हल व्यंजन असल्यास त्यात संधीस डॅश म्हणतात. तर त्या संधीस काय म्हणतात? व्यंजन संधी म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट एट, त्याच्या जिभेला हाड नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. आता त्याच्या जिभेला हाड नाही तर ही लक्षण आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9, भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता आहे? तर भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह भोजनापुरता भाऊ, त्यालाच म्हटलेला आहे भोजन भाऊ. नेक्स्ट 10, पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा. आता बघा इथे जर आपण बघितलं तर बघा काय, क्रियापदाय वाक्यातील क्रिया दाखवतात. आन्सर आहे ट्रू. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द असतात. ट्रू. तसंच धातू ही विकारी शब्द जाती सुद्धा आहेत. आन्सर आहे ट्रू. म्हणजे तिन्ही जे आहे बरोबर आहे, म्हणजे सर्व विधाने काय आहेत इथे बरोबर आहे. नेक्स्ट 11th, बघा काय म्हटलेलं आहे. आहार, परिहार या शब्दात आ परी हे उपसर्ग आहे. तर हे बरोबर आहे. आणि उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात. तर हे आहे फॉल्स. इथे फक्त काय आहे? ए जे आहे ते काय आहे? बरोबर आहे. तर बघा फक्त ए बरोबर जे आहे ते काय आहे? करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 12th, खालील योग्य ओळखा. तर बघा कोणते उत्तर बरोबर आहे किंवा नाही आहे हे आपल्याला बघायचे.
तर इथे जर बघा काय फर्स्ट आहे, नाम हा अविकारी शब्द आहे, तर आन्सर आहे फॉल्स. फर्स्ट फॉल्स झाला. एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात, तर हेही फॉल्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाम दिले जाते तेव्हा त्याला सामान्य नाम असे म्हणतात, तर हेही फॉल्स आहे. आणि फोर्थ, गुण दोष धर्म इत्यादीचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. आन्सर आहे ट्रू. म्हणजे फक्त फोर्थ जे आहे ते काय आहे, करेक्ट आहे. आन्सर काय येईल, फक्त डी बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट 13, धातू साधित क्रियाविशेषणाचा अचूक शब्दगट ओळखा. तर धातू साधित जर म्हटलं तर बघा कोणता आहे इथे, दिसता वस्तू हा अर्थता नाही आहे. हसू हसता हसताना तर हे आहे. कोठून खालून येतपर्यंत हेही नाही आहे. त्यामुळे हृदयावरून एकदा, इथे करेक्ट जर बघितलं तर फक्त काय आहे, बी हसू हसता हसताना हे काय आहे, अचूक शब्दगट आहे. तर इथे करेक्ट आन्सर येईल फक्त बी जे आहे ते काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट 14, पुढील विधाने वाचा. आता पुढील विधाने वाचून कोणतं बरोबर आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा काय म्हटलंय, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सेकंड, वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात, तर हेही बरोबर आहे. वाक्य म्हणजे शब्दांची भांडणी होय, तर आन्सर आहे फॉल्स. म्हणजे फक्त ए आणि बी बरोबर आहे आणि सी चूक आहे. इथे बघा फर्स्टच आहे, ए व बी बरोबर आहे आणि सी काय आहे, चूक आहे. नेक्स्ट 15, व्यंजन संधीची उदाहरणे असलेली गट ओळखा. तर व्यंजन संधीची गट जर इथे बघितला आपण तर बघा काय आहे, पृथक प्लस करण, तर पृथक्करण बरोबर आहे. रजः प्लस गुण रजोगुण फॉल्स आहे. मनः प्लस रम मनोरम हे फॉल्स आहे. आणि मृत प्लस शकट तर मृच्छकट, तर हे बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी जे आहे ते काय आहेत, बरोबर आहे. तर इथे बघा थर्ड जे आहे फक्त ए आणि डी हे काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट 16, पुढील पैकी परभाषी शब्द कोणते आहेत. तर परभाषी शब्द आता बघा इथे काय आहे, दगड घोडा हाड नाही आहे. हापूस कामगार जाहीर आहे. पोट रेडा झोप नाही आहे. आणि गुडगा बाजरी कंबर, तर इथे करेक्ट जर आन्सर पाहिला तर ते काय आहे, सेकंड हापूस कामगार जाहीर. नेक्स्ट 17, कधीही न दिसणारी कुसुम या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार कोणता आहे. कधी न दिसणारी कुसुम म्हणजे उंबराचे फूल जे कधी कधी दिसते. ठीक आहे. नेक्स्ट 18, समानार्थी शब्दांचा जोड्या जोडा. आता समानार्थी शब्द बघा इथे दिलेला आहे आपल्याला, की दिलेला आहे समुद्र दिलेला आहे, कमळ दिलेला आहे, चंद्र दिलेला आहे आणि सिंह दिलेला आहे. इकडे बघा काय दिलं आहे, अंबुज, शार्दूल, जलधी आणि सोम दिलेला आहे. ठीक आहे. तर इथे करेक्ट जर सिक्वेन्स जर पाहिला तर समुद्र म्हणजे काय येईल, जलधी बरोबर आहे. कमळ म्हणजे अंबुज. ठीक आहे. त्याच्यानंतर काय चंद्र म्हणजे काय येईल इथे, सोम. ठीक आहे. आणि सिंह म्हणजे येईल इथे शार्दूल. तर इथे करेक्ट जर ऑप्शन्स पाहिला तर इथे बघा काय येईल, 3, 1, 4, 2. तर 3, 1, 4, 2 म्हणजे इथे सी जे आहे ते 3, 1, 4, 2 हे काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट 19, शब्द व लिंग योग्य गट कोणता. तर बघा आता इथे जर बघितलं तर बघा काय आहे, दगड नपुसकलिंग फॉल्स आहे. कोनाडा पुल्लिंग ट्रू आहे. मांजर स्त्रीलिंग फॉल्स आहे. माते स्त्रीलिंग ट्रू आहे. तर इथे फक्त काय आहे, बी आणि डी जे आहे ते काय आहे, करेक्ट आहे. तर इथे फक्त बघा सी मध्ये बी आणि डी हे काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट 20, या सत्कार्याबद्दल अभिनंदन करत आहे. अधोरेखित भागाचे प्रकार ओळखा. तर इथे अधोरेखित भाग जो आहे तो आहे विधेय विस्तार, कारण की या सत्कार्याबद्दल अभिनंदन करत आहे. तर अधोरेखित भाग जो आहे तो काय आहे, विधेय विस्तार आहे. ठीक आहे. तसंच बघा अकाउंटच्या ऑल इन वन PDF अवेलेबल आहे जे 750 ला आहे. मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे जे 150 ला आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स जे आहे ते 50 ला आहे. आणि रिव्हिजन MCQ PDF जे आहे 200 ला. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.